HM घाटमाता न्यूज. तुमचं नाव काय हो? माझं नाव श्री सर्जेराव श्रीरंग देवकर. आता तुम्ही कशासाठी आला इकडे? आता इथं आमच्या गावामध्ये आमच्या घरामध्ये वेळेच्या संतांच्या आदेशानुसार 72 तासाचा नामध्वनीचा कार्यक्रम घेणार आहे. त्याचा स्पीकर परवाना मागण्यासाठी इथं पोलीस स्टेशनला आलो होतो. आता या अंगावरती ड्रेस घातलाय तुम्ही, हां, हे म्हणजे काय आहे इथं? त्यावर शेतकरी संघटना कुठल्या संघटनेत काम करता हे तुम्ही? आम्ही रघुनाथदादा पाटील साखराळे. हा, आणि इकडील बाकी शाकाहारी हो जाओ ही काय काय शब्द लिहिलेत? हे वेळेच्या संतांचा आदेश आहे जनतेच्या हितासाठी. हा, मग जरा 4 गोष्टी सांगचाल का त्या काय ते? सांगतो की बोला की. वेळेचे संत सद्गुरू बाबा जय गुरुदेवजी महाराजांनी मथुरेतनं काम केलं आणि आता त्यांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी बाबा उमाकांतजी महाराज उज्जैनमधून काम करतात देश दुनियाला वाचवण्यासाठी. आता येणारी वेळ महाभयंकर खराब आहे. कलियुग जायला लागले, सतयुग यायला लागले, दुष्टाचा सार होणार आहे, अधर्माचा नाश होणार आहे, तिची वेळ जवळ आलेली आहे. त्यासाठी परमेश्वराचं सिद्ध केलेलं नाव जय गुरुदेव. जसं की सतयुगामध्ये गुरु, त्रेतामध्ये राम, द्वापरमध्ये श्रीकृष्ण, कबीरदासांनी सतसाप, मीराबाईंनी गिरधर, तुकाराम महाराजांनी विठ्ठल. तसं त्या त्या काळामध्ये त्या त्या संतांनी त्यावेळेला त्या प्रभूचं नाम जागृत सिद्ध केलं, त्यावेळेला त्या नामात पावर होते. आता जय गुरुदेव नामात पावर आहे. संकटाच्या वेळेला शाकाहारी राहून जय गुरुदेव म्हणून बघा, किंवा जय गुरुदेवची धून म्हणून बघा. तुमच्या घरी टी व्ही आहे, त्याला 8:40 ते 9:20 साधना चॅनलला कार्यक्रम लागतो. तुमच्याकडं स्क्रीन टचचे मोबाईल आहे, त्याला यूट्यूबला खोलून बघा. वेळेच्या संतांचा आदेश बाबा जय गुरुदेवजी महाराजांचे आध्यात्मिक उत्तराधिकारी बाबा उमाकांतजी महाराज जनतेच्या हितासाठी काय काय सांगतात ते रोजच्या रोज तुम्ही घरी बसून धंदा उद्योग शेतीवाडी करत करत ऐकू शकता. संध्याकाळी 7:05 लाईव्हला प्रसारण असते, मार्मिक सत्संग असतोय. तुम्ही धंदा उद्योग करत तुमचं शेतीवाडी करत करत ऐकू शकता. तुम्हाला घरात बसून भरपूर माहिती मिळेल. येणारी वेळ खराब आहे, त्यासाठी ढगफुटी, वीजपडी, बंबारी, हाणामारी, महामारी, बलात्कार, चोऱ्या, आंदोलनं, रेल्वेच्या गाड्याची, विमानाची, जहाजाची ॲक्सिडेंट, अतिपाऊस, अति दुष्काळ, भूकंप आणि असे मोठमोठे आजार येणार. सगळं घरदार शेत वाहतं इकलं तर भागणार नाही. पण शाकाहारी रहोगे तो बचोगे, नहीं तो आदमी को नहीं मिलेगा उठाने के लिए. पलटे प्रमाण न पलटे संत वचन, याचा सरळ अर्थ होतो मराठीमध्ये माणूस माणसाला जाळा उचलाय मिळणार नाही. त्यासाठी त्यांचा सर्व जनतेच्या हितासाठी आदेश आहे, शुद्ध शाकाहारी राहा. म्हणजे मटण, अंडी, खेकडं, मासं, झिंक, वाम, सुकट, बोंबील अशा चीज हातापाया पडून विनंती आहे, खाऊ नका. आणि बुद्धिनाशक नशा म्हणजे मिसरी, तंबाखू, बिडी, सिगारेट, चरस, गांजा, ताडी, माडी, भांग, दारू, हेरोईन, कोकेन, अफीम आणि स्टार गुटकेच्या पुड्या, ह्या बुद्धिनाशक नशा आहेत. त्या नशा करू नका. दही, दूध, चपाती, भाजी, भाकरं पाहिजे तेवढं खा. रोका सुका खालो आणि प्रभो गुण गालो. वलं वाळलं खाऊन भगवंताची प्राप्ती करण्यासाठी ध्येय मिळाला आहे. इथं 3रा नाक आहे, इथं 3रा डोळा आहे आणि इथं 3रा कान आहे. आणि हा त्रेताद्वापरपासून बंद पडलाय. तो कसा खोलायचा? त्याचा जर असता की ज्याला त्रेताद्वापरमध्ये दीक्षा मंत्र म्हटलं जात होतं, त्याचं नाव नामदान. ते नामदान असं आहे, सगळी दुनिया जरी विकून तागड्यात गाठली आणि डोकं जरी छटून चरणाव ठेवलं तरी ह्या आंतरिक धनाची किंमत होऊ शकत नाही. ह्या धनासाठी, ह्या भक्तीसाठी राजे लोकांनी राजपाटाला लात मारली. 750 वर्षापूर्वी बलद बुखाऱ्याचा बादशाह 14.5 करोड रुपयाला ठोकर मारून कबीरदासांच्या चरणी 12 वर्ष जनावरगत सेवा करत होते. तसंच मीराबाईचं बी उदाहरण सांगण्यासारखं आहे. परंतु ज्यादा न बोलता थोडक्यात समजून घ्या. शाकाहारी राहिला तर बचत होईल, शाकाहारी नाही राहिला तर बचत होणार नाही. येणारी वेळ महाभयंकर खराब आहे. आता इथून पुढे भयंकर मोठ्या घटना घडणार आहेत. कोरोना येणार आहे 27 प्रकारचा, त्यातले 12 गेले. FG2, 3 डेल्टा, मंकी फॉक्स, MSPV. आता जे राहिले 15 ते अतिशय खतरनाक. संध्याकाळी खोकला आला तर सकाळच्या बरी संपलेला असेल. अशा घटना घडणार. आणि फटेगी धरती, उठेगी गुब्बारे, सुनते तो जाओ संदेश हमारे, असे युद्ध चालू होणार आहे मे महिन्याच्या आत. आणि अशा घटना घडणार आहेत. अति जोरात वारं सुटणार आहे, अतिशय मोठा दुष्काळ, अति पाऊस. त्यामुळं हाहाकार उडवणार आहे. 200-300च्या स्पीडनं वारं सुटणार आहे. त्यावेळेला अतिशय हानी होणार आहे. त्या सगळ्या प्रकोपातनं बचायचं असेल तर शाकाहारी राहून जय गुरुदेवची ध्वनी असं म्हणत राहावा. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय जय गुरुदेव. जय गुरुदेव नाम प्रभूचे आहे, शाकाहारी सदाचारी लोकांच्यासाठी मदतगार आहे. हे म्हणल्यानंतर तुमचं सुळावरलं सुईवर येतंय. स्वतः तुम्हीच अनुभव घ्या. त्याला काही डिझेल जळत नाही, पेट्रोल जळत नाही, त्याला काही खर्च नाही. नाम घ्या फुकाचे नाही, कुणा बापाचे, कोणाच्या बापाचं नाही, फुकटच आहे. पण ते घ्यायला सुद्धा लोक कटाळा करतात आणि त्यामुळं बळी जातात. नुकसानास त्यांना पराभूत व्हावं लागतं, नुकसान होतं आणि ते न भरून निघणारं नुकसान होतं.
त्यासाठी हात जोडून विनंती आहे, पाया पडून विनंती आहे, सर्व जनतेच्या हितासाठी शुद्ध शाकाहारी राहून जय गुरुदेवच्या मार्गात या आणि आपला आपला उद्धार करून घ्या. उद्धार म्हणजे दुःख तकलीफ, जन्म मरण, नरक 84, दोजक वाचला पाहिजे आणि आपली आत्मा आपल्या खऱ्या घरी अमर धामाला पोचली पाहिजे. पण आपण आबूद बालक आहे, पामर जीव आहे, आपल्यामध्ये तेवढी सामर्थ्य नाही. आपली शिशुमना आपलं उजागर फोडून आपली जीवात्मा आपण घेऊन जाऊ शकत नाही. आत्म्याला परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी महात्म्याची आवश्यकता आहे आणि असे महात्मा या भूतलावर कोण आहेत त्यांचा मी तुम्हाला पत्ता सांगतोय. त्यासाठी बाबा जय गुरुदेवचे आध्यात्मिक उत्तराधिकारी बाबा उमाकांतजी महाराज यांच्या चरणी लीन व्हा, शरण या आणि आपला आपला उद्धार करून घ्या. हा ह्या जिंदगीचा मकसद आहे. गाडी बंगला, सोना चांदी, 200 एकर बाग, 300 एकर ऊस वाडवडिलांनी संगतीने नेणार नाही, आपण नेणार नाही. पण या देहात आल्यानंतर वेळेचे, हा शब्द महत्वाचा आहे, वेळेच्या संत सद्गुरूंना जर शरण गेलं तर उद्धार ठरलेला आहे. जय गुरुदेव. आता तुमचं नाव काय सगळं? माझं नाव सर्जेराव श्रीरंग देवकर, गाव कुठलं? गाव वेजेगाव, कुठल्या तालुक्यातलं? खानापूर तालुका, जिल्हा सांगली. आता हे तुम्ही दुसरा एक बिल्ला लावलाय हा, शेतकरी संघटनेचं, कुठल्या संघटनेचं काय? हे रघुनाथ दादा पाटील. आता तिथं काय काम करता तुम्ही? त्यांचं काम शेतकऱ्यासाठी फायदेमंद असणारे कायदे, पुन्हा शेतकऱ्याच्या मालाला दर मिळाला पाहिजे. SMPचा कायदा काढून FRPचा काढला, त्यामुळं कोणत्याही कारखान्यावर बिल थटवलं तर आता त्यांच्यावर फौजदारी करायचा अधिकार राहिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं मोठं नुकसान होतंय. एका टनाच्या ऊसाचे 18 ते 20 हजार रुपये होतात आणि ते आपल्याला 3 नाहीतर 3.5 रुपये देतात. त्यामुळं आता चालू मितीला 7,500 रुपये दर दिला पाहिजे असं आमचं शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे. आणि लाईट बिल आम्ही भरणार नाही. का भरणार नाही तर सरकारनं 16 तासाची पैसे घेतले केंद्र सरकारकडून आणि आम्हाला 8च तास लाईट दिली. त्यामुळं आमचे सरकार त्यांच्याकडे पैसे जमा आहेत, त्यामुळं आमचे लाईट कट करायचा अधिकार त्यांना नाही. त्यामुळे आम्ही लाईट बिल भरणार नाही. आम्ही जनतेला पण सांगतो तुम्ही पण भरू नका. अशा म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळाला पाहिजे, शेतकऱ्याचं 14 दिवसाच्या आत पैसे मिळाले पाहिजेत नियमाप्रमाणे, ही आमचं म्हणणं आहे. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. शेतकरी जर नाही पिकवलं तर जनता काय खाणार? त्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही रात्रंदिवस अहोरात्र स्वतःचं धन, मन आणि तन खर्चून शेतकऱ्यांच्या हितासाठी झटत असतो. तुम्ही व्यवसाय काय करता? शेती तुम्हाला किती आहे शेती अंदाजे? शेती मला 15-16 एकर शेती आहे. अच्छा. HM घाटमाता न्यूज.